खडकवासला धरणातून विसर्ग सोडल्यानंतर पुण्यातल्या एकता नगर परिसरामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी आम्हाला स्थलांतरासाठी तरी जागा द्या अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या संदर्भात नागरिकांशी साधलेला संवाद. पाणी वाढलेले परत 2024च्या नंतर परत एकदा पाणी महापूर येण्याची हे शक्यता. नेहमीच इथे आम्हाला सवय झाली आता थोडक्यात. परंतु जी भिंत होती ती भिंत बांधावी कृपा करून. आमची अशी मागणी की भिंतच व्हावी इथं, म्हणजे पाणी येणार नाही. आत्ता भिंतीचं आहे, ओढ्याला काम चालू आहे, पण ते हे बॅक मारलेलं आहे ओढ्याचं पाणी. बरोबर. कारण ते नदीचा प्रवाह जोरात असल्यामुळे इकडे बॅक वॉटर मारलं जातं. ओढ्याच्या पाण्याचं इकडं आमचं आतमध्ये शिरतं, आमच्या दुकानांमध्ये पाणी शिरतं. त्यामुळे काल दुपारी 800 क्युसेसनी पाणी विसर्ग केलं होतं. आज 27,800 क्युसेस पाणी विसर्ग केलं. त्यांनी थोडं थोडं सोडावं अशी आमची इच्छा आहे. एकदम असं सोडू नये, तर त्या मनानं टप्प्याटप्प्याने सोडावं. तुम्हाला प्रशासनाकडे काही पहिला अलर्ट आला होता का? हो, 4 वाजता ते आले. नंतर त्या मंजुषा नागपुरे आल्या, त्यांनी सांगितलं, लोकांना हे केलं. तर तुम्हाला सरकारकडे काय मागणी? आम्हाला भिंतच बांधून द्यावी. तर ह्यामुळे तुम्हाला वाटतंय का कुठंतरी पाण्याचा निचरा होईल म्हणून? हो, नक्कीच. एक व्यापारी म्हणून तुम्हाला काय सांग? भिंतीच बांधायला लागते. काय मागच्या वेळेस पाणी आलं होतं, म्हणजे माझे अख्खी दुकान बुडलं होतं पाणीमध्ये. तरी 7-8 लाखाचं नुकसान झालं होतं. त्यामुळे सरकारकडून हेच मागणी का भिंत बांधून द्यायची. आता हे फक्त दुसरी वेळेस पाणी आलेले एक 800 क्युसेस, आता 27,000 क्युसेस सोडले. या पुढेही आता अजून पाऊस बाकी आहे बरा. तर तुम्हाला काय वाटतंय, पाणी वाढण्याची शंका आहे का इथं? नाही, पाऊस थांबले तर काय हरकत नाही, नाहीतर पाणी टप्प्याटप्प्याने सोडले नाही हळूहळू तर काही हरकत नाही. म्हणजे 40-50 वरती गेले तर सगळ्यांना पाणी शिरते दुकानामध्ये. मागच्या वर्षीप्रमाणे 2024ला ज्या वेळेस पाणी आलं होतं त्यावेळेस आणि आता परत 2026ला पाणी आले, काय फरक जाणवतो का तुम्हाला? फरक तर काय नाही, पहिलं पाणी आलं त्यामुळे एकदमच पाणी आलं होतं. कोणाला काही सांगितलं नव्हतं की पाणी येणार आहे, त्यामुळे लोकांना भरपूर नुकसान झालं होतं. आता टप्प्याटप्प्याने पाणी सोडतं आणि प्रशासन पण अलर्ट करतं सगळ्यांना की सगळं सुरक्षित जागेवर जावा. तुम्हाला प्रशासनाकडून काही सुविधा भेटल्या आहेत का? म्हणजे आज रात्री पाणी सोडले 27,000 क्युसेसनी, तर तुम्हाला सांगा नाही, म्हणजे कल्पना नाही. 4 वाजता आलेले ते सांगायला की आज सोडलेलं आहे पाणी. त्याच्यानंतर मग त्यांनी चालूच केलं. आपण बघायला गेलं तर इकडं पाणी नव्हतं ना आधी. नाही, महानगरपालिका वगैरे हो, ते लोक ते अग्निशामक दलाचे उम्मटकर साहेब, त्यांचे सहकारी, हे नेहमी अग्निशामक दलावाल्यांचे, कॉर्पोरेशनचे आणि पोलीस खात्याचे सहकार्य नेहमी असतं आम्हाला या भागात. आत्ता केलेली आहे लोकांना मदत. ज्यांच्या बिल्डिंगमध्ये पाणी आलंय त्यांना राहायची सोय केलेली आहे. सन सिटी रोडला राहायला केलेली आहे सोय. पारस मुठ्ठा यांचा रिपोर्ट.